मोठी बातमी आहे। किशोरी पेडणेकर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच अमित साटम यांनी स्मृतीस्थळी अभिवादन केले आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकर पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। किशोरी पेडणेकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। त्यांना आता ते अभिवादन करतील। अगदी काही वेळापूर्वीच भाजपकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकर या देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच अमित साटम यांनी स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं होतं। भाजपकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। ठाकरे गट आणि मनसे भाषावाद निर्माण करत असल्याचा आरोप करत भाजपचं या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीनं इथं किशोरी पेडणेकर या अभिवादन देखील करणार आहेत। काही वेळापूर्वीच अमित साटम यांनी देखील या ठिकाणी येऊन अभिवादन केलं होतं। दादरच्या शिवाजी पार्कमधील ही दृश्य आपण बघत आहोत। किशोरी पेडणेकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि आता त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत। काही वेळापूर्वीच भाजपकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं। मूक आंदोलन इथं केलं जात होतं आणि त्यानंतर आता स्मृतीस्थळी किशोरी पेडणेकर या पोहोचलेल्या आहेत। अर्णव खैरे प्रकरणावरून मुंबईमध्ये भाजपचं हे आंदोलन आपण पहिल्या दृश्यांमध्ये बघतोय आणि दुसरे दृश्य आहेत भाजपला मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे। किशोरी पेडणेकर या आता स्मृतीस्थळी पोहोचून त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करतायत। खरं तर ठाकरे आणि मनसे भाषावाद निर्माण करत असल्याचा आरोप करत भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत होतं। पहिली दृश्य आपण बघत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी भाजपनं आंदोलन केलं। अमित साटम यांच्या अध्यक्षतेत हे आंदोलन झालं। मूक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात सहभागी होते। मराठी युवक अर्णव खैरे यास भावपूर्ण श्रद्धांजली असे हे सगळे फलक घेऊन इथं भाजपनं आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर आता भाजपच्या आंदोलनाला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं प्रत्युत्तर दिलेलं आहे। काही वेळापूर्वीच अमित साटम हे देखील या ठिकाणी आले होते आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं होतं आणि आता किशोरी पेडणेकर या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत आणि त्या देखील बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत असल्याचं आपण बघू शकतोय। ठाकरे आणि मनसेकडून वारंवार मराठी हिंदी भाषा वाद निर्माण केला जातोय असा आरोप करत भाजपकडून आंदोलन केलं जात होतं आणि त्यानंतर आता भाजपच्या या आंदोलनाला खरं तर ठाकरे गट असेल किंवा मग मनसे असेल त्यांच्याकडून देखील जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आणि काही वेळापूर्वीच अमित साटम यांच्याकडून देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येऊन अभिवादन करण्यात आलं होतं आणि आता किशोरी पेडणेकर पोहोचलेले आहेत। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय खरं तर भाजपकडून इथं आंदोलन करण्यात आलं होतं आणि ठाकरेंची सेना आणि मनसेकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलं होतं। सध्याचे अपडेट्स काय मिळतात या सगळ्या घडामोडींसंदर्भात? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर 12 ते 12:30च्या दरम्यान या ठिकाणी आंदोलन भाजपच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे बाळासाहेबांची जी नित्यनियमाने जी दर दिवशी सकाळच्या वेळेस पूजा केली जाते ती पूजा करण्यासाठी जे शिवसैनिक आहेत त्यांना खरं तर पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता आणि त्यानंतर स्वतः माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले आणि त्या शिवसैनिकाला घेऊन आता या ठिकाणी आपण पाहतोय की जी दर दिवशी पूजा होते ती पूजा जी आहे ते किशोरी पेडणेकर आणि त्या शिवसैनिकांच्या हस्ते इथे या ठिकाणी पार पडलेली आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर भाजपच्या वतीनं ज्यावेळेस आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस घडू नये यासाठी कुठेतरी ते आता किशोरी पेडणेकर आपण हे दृश्य पाहत आहोत। किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे आणि त्याचा संवाद साधतात। सकाळी पूजा करायला खरं तर दुपारच्या वेळेस मज्जाव केला जात होता। आप्पा या ठिकाणी पोहोचले होते आणि आता तुम्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर पूजा करण्याची परवानगी मुळामध्ये नित्य नियमाने मुळामध्ये नित्य नियमाने बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नित्य नियमाने सकाळी पूजा होते। आमचा हा दादा
अप्पा ज्याला सगळे ओळखतात, तो हा नित्यनियमाने फुलं घालून, जी बाळासाहेबांना चाफ्याची फुलं आवडायची, हार घालून सेवा करतो. इथे स्वच्छता ठेवणं वगैरे. आज सकाळपासून त्याचे फोन यायला लागले, सगळ्यांचे यायला लागले की आम्हाला मज्जाव करतायत. मी म्हटलं का मज्जाव होतोय? तर म्हणे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी, मंत्री महोदय इथे म्हणे नतमस्तक व्हायला येणार आहेत. चांगली गोष्ट आहे म्हटलं. शेवटी कळलं महाराष्ट्रात बाळासाहेब हवेच, गरज आहे. पण यांचे बाळासाहेबांना वापरण्याची पद्धत आजची मला कळली. जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं. आणि आमची पोलीस, खरंच मुंबईच्या पोलिसांना नेहमीच आम्ही सॅल्यूट करतो, पण पोलिसांनी अडवलं का? जी नित्यनियमाची पूजा आहे ती अडवायचं कारण काय होतं? बरं, तो एकटा होता. आताही आम्ही सगळ्याला अडवू शकत होतो, पण आम्हाला आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुठलंही राजकारण नकोय. एवढीच तुम्हाला अगदी फार बाळासाहेबांची, तर तुमचे नेते कमी पडतायत का? मग त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, केवढं उत्तुंग नेतृत्व भाजपमधलं. आणि जे आम्ही पाहिलं, ज्यांच्याबरोबर आम्ही एका वाढदिवसाला सुद्धा दिल्लीत मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही गेलो होतो, अतिशय मृदू छान व्यक्तिमत्व. ज्या प्रमोद महाजनना किंवा गोपीनाथ मुंडेंना, त्यांनाही आम्ही पाहिलं, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. अशा उत्तुंग नेतृत्वाच्या पायापाशी जायला पाहिजे ना. तुम्ही आमच्याकडे आलात चांगलंय, पण त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं राजकारण नाही करायचं. कोणाला सुबुद्धी देताय? अहो, ती बाळासाहेबांनी दिलेले आशीर्वाद, तीच सुबुद्धी घेऊन इतक्या कांड तुम्ही रचलात तरी आमचे शिवसैनिक कुठेही हलले नाहीत. या तुमच्या पक्षातलं सगळं नेतृत्व संपलंय हे तुम्ही दाखवून दिलंय. कुठलंही नेतृत्व पायावर डोकं ठेवण्याचं नाहीये. आणि तुम्ही तुमच्या पक्षातले, भारतीय जनता पार्टीच्या पक्षातले उत्तुंग नेतृत्व, ज्यांनी देशासाठी, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि ज्यांनी मुंबईसाठी काम केलं, त्यांचा तुम्ही आज अपमान केला असं मला वाटतं. त्यांच्यावर मी आत्ता नाही काय बोलणार, अजिबात बोलणार नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे. पण कधी कधी निसर्गाच्या नियमामध्ये एक बहाड येतो, किंवा त्याला काय म्हणतात, पूर येतो. तो पूर ह्यांनी 22ला आणला. घाणेरड्या पद्धतीने एखादी नदीचा पूर येतो, असा आमच्याकडे तो पूर घाणेरड्या पद्धतीने आणला. पण त्या पुरात पण उद्धवजी निश्चयाने, ठामपणे, सगळेच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. जनता त्यांच्यासोबत उभी आहे. त्यामुळे आमच्या स्मृतीस्थळाचं राजकारण केलं नाही गेलं पाहिजे.